विद्यार्थी मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मध्ये आपण आहोत. मॅथ सेकंडच्या मिसलेनियस प्रॉब्लेम सेट 2 मध्ये आपण आहोत. सलगपणे पाठीमागच्या तासाला जिथून आपण पुढं गेलो होतो तिथून पुढं आपण जाणार आहोत आजच्या तासिकेमध्ये. पहिल्यापासून बाळांनो सगळे लेक्चर्स जून महिन्यापासून आम्ही अपलोड केलेत. तुमच्यासमोरची संख्या ही आहे. साधारणतः तुम्हाला 250 ते 450 लेक्चर्सचं नियोजन पूर्ण झाले. त्यापैकी 250चं डाउनलोडिंगसुद्धा तुमच्यासमोर कधीही तुम्ही कोणत्याही वेळी बघू शकता अशी सिच्युएशन आहे. म्हणून गणित मित्रांना हार्टली रिक्वेस्ट करतो आहे, मोठ्या संख्येने जॉईन दररोज होत आहे, त्या सर्वांचं स्वागत करतो गणित मैत्रीतर्फे. पण बाळांनो गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब लावायला आहे, त्यामुळे माझी ताकद कॅपॅसिटी कमी आहे करायला आहे. तसं नका करू प्लीज. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू सबस्क्राईब माय चॅलेंज. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू. चला तर मग पण नुसता ऑनलाईन नाही होणार, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपल्याला ते प्रिपेअर करावं लागेल. क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेटमधल्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये 1 2 3 4 5 प्रॉब्लेम झाले. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये जातो आहे आपण. 6च्या 6 प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे उपप्रश्न होते ते सगळे संपलेत. प्रश्न 3ऱ्यामध्ये जाऊया आणि मग आपण याच्यातल्या विविधतेच्या जे सम्स आहेत त्याचं प्रॅक्टिस लगातारपणे हा 2.1 2.2 2.3 सुद्धा आपण कंप्लीट केला आहे. त्यातले काही समचा सराव ती संकल्पना म्हणून पुन्हा एकदा तुमच्यासमोर क्लिअर करूया. ती सगळे सम्स त्या पद्धतीने बघून घेऊया. गणिताला अचूकता येण्यासाठी सरावाची नितांत गरज आहे, त्यामुळे एकदा दोनदा तीनदा आपल्या कानावरनं जायला पाहिजे असा भाग आहे बाळांनो. नवीमधला कुठले संबोध पाहिजे असेल, नवीमधला कुठला थेरम पाहिजे असेल, नवीमधलं कुठलं टॉपिक पाहिजे असेल तर 9वी गणित मैत्री ही आपली पूर्ण आहे. 8वी ही गणित मैत्री पूर्ण आहे. तुम्हाला ते कोणत्याही वेळी बघू शकता. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जाऊया. प्रश्न 3ऱ्यामध्ये एक फिगर दिले बाळांनो. तिथं त्या फिगरवरून काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला विचारले. अशी फिगर आहे बघा, आकृती अशी आहे. क्वेश्चन नंबर 3 मधला क्वेश्चन नंबर 3 हा एकच प्रश्न आहे असा. अशी एक छान पद्धतीचा काटकोन त्रिकोण काढला आहे. त्या काटकोन त्रिकोणामधला त्याचं नाव RST असं दिले. RST असं आहे RST. आणि त्या RSTच्या बाबतीमध्ये काही माहिती दिली आणि काही माहिती आपल्याला काढायला सांगितलं. इथं RST हा जो त्याच्या 90च्या समोरची बाजू आहे ती 12 सेंटीमीटर दिले. आणि मग हा कोनसुद्धा त्यांनी दिला आहे. हा 90चा दिला आहे, हा तसा 30 अंशाचा कोन दिला आहे. त्याच्यानंतर आपल्याला RT दिलेली आहे, ती लिहिलीच मी तिथं. त्यानंतर आपल्याला RS बरोबर किती असेल, RSची लांबी काढा आणि STची लांबी काढा, असे 2 गोष्टी आपल्याला शोधायला सांगितल्या. त्याच्यामध्ये आहेत, त्या बाजूला काढायच्या आहेत. आता त्या फिगरकडे बघितल्यानंतर काटकोन त्रिकोण आहे म्हणून पायथागोरस वापरायला गेलो आपण तर आपण थोडंसं अडचणीत येऊ. काटकोन त्रिकोणामधल्या 3 पैकी 2 गोष्टी द्यायला पाहिजे होत्या, एकच दिले. आता पायथागोरस नाही चालणार. आता पायथागोरसच्या प्रमेयाचं बाजूला ठेवून काही गुणधर्म, काही विशेष प्रॉपर्टी आपण लर्न केल्या होत्या. ह्यातला त्यांचा गिव्हन आहे बघा. हा कोण 90चा आहे, हा 30चा आहे. रिमेनिंग कितीचा राहणार तोही तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता. कितीचा राहणार सांगा की. तिघांची बेरीज किती असते, 180 असते. हा 90चा आहेच, हा 30चा आहे, 120 झाले. म्हणजे हा कोण झाला. गिव्हन इथं आहे बघा की S हा कोण 90चा आहे. त्यानंतर T हा कोण आहे तो 30चा आहे. हे पक्षामध्ये सांगितले आणि आपण क्रिएट करू शकतो. तो सुद्धा न देता सुद्धा दिला आहे बघा. कोण अँगल हा R हा कितीचा असणार सांगा बरं, 60चा असणार आहे. म्हणजे इथं आपण 30 60 90चं थेरम यूज करू शकतो अशी गोष्ट इथं दिसते आहे. नॉट पायथागोरस, इट्स ॲप्लिकेशन. आता मला पहिल्यांदा की RSची लांबी काढायची आहे. RS ही जी हिच्या समोरचा कोण 30 अंशाचा आहे, म्हणजे 30 अंशाच्या कोणासमोरची बाजू RS आहे. 30 60 90 मापाच्या त्रिकोणात 30 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू ही एक्झॅक्टली कर्णाच्या निम्मी असते. हे प्रमेय, याची पक्षांती सिद्धता सुद्धा आपण पाठीमागच्या तासात बघितले. आवश्यकता वाटल्यास अजून एकदा ते प्रमेय पाठीमागच्या तासापेक्षा 9वीमध्ये आहे. ते त्याचं थेरमचं प्रूफ. 30 अंशाच्या कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या एक्झॅक्टली निमपट असते.
ही हा कर्ण आहे ना, हा कर्ण दुप्पट त्याच्या निमपट हा भाग येतो, हा दीडपट असा असतो. ही जी लांबी आहे 30च्या समोरची बाजू RS, कर्ण आहे जा RT, 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट म्हणजे 1/2 पट असते. अपोजिट साईड ऑफ 30 डिग्री और 30, 60, 90 थेरम. 30, 60, 90चा गुणधर्म. काय गुणधर्म आहे तो परत एकदा बघा. 30 अंशाच्या समोर जी बाजू असेल ती कर्णाच्या एक्झॅक्टली निमपट असते. याचा व्यत्यास येतो की निमपट असेल, हे जर निम्म असेल तर त्याच्या समोरचा कोन सुद्धा 30 अंश असतो, असा तो भाग होईल. याचं उत्तर येणार बघा 1/2 RTची लांबी त्यांनी 12 दिली, बे के बे बे सख्ख 12, याचं उत्तर 6 सेंटीमीटर येणार. असा हा RS आपला पूर्ण होऊन जाईल. RSचं काम संपलं. आता ST करता, ST ह्या सेगमेंटकडे जेव्हा तुम्ही बघता, हा कोन 60चा आहे आणि त्याच्यासमोर हा ST आहे. आता 30 अंश कोनासमोरची बाजू ही कर्णाच्या निमपट असली तर 60ची तेवढी असणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे, पण कर्णापेक्षा कमी असणार आहे. कर्ण हा 90च्या समोरची अपोजिट बाजू आहे. जेवढा कोण लहान बाजू ती थोडीशी मोठी असणार आहे, ती मोठी कशी असणार आहे बघा, कितीने मोठी असणार आहे बघा. आता हा जो 60 अंश कोनासमोरची बाजू आहे ST आणि हा जो कर्ण आहे यांच्यामध्ये रिलेशन मांडत असताना, याच्यामधली समानता लिहित असताना, हे 1/2चं जे इथं हे आहे तसं, फक्त वरच्या 1ला वी हॅव टू कन्वर्ट इन √3. कसं आलं वगैरे ते प्रूफ्समध्ये बघितलं आहे. पण हा 60ची अपोजिट साईड किंवा 60 अंशाच्या कोनासमोर बाजू असं लिहूया, अपोजिट साईड ऑफ 60 डिग्री. याची किंमत बघून काढूया. आता काय उत्तर येणार आहे बघा बरं. हे √3 ही अपरिमेय संख्या आहे, ही 2 आणि RT मात्र परिमेय संख्या आहे. आपण बे के बे बे सख्ख 12 करू शकतो आणि याला 6√3 असं लिहू शकतो. एक परिमेय संख्या आहे आणि एक अपरिमेय संख्या आहे, त्याचा गुणाकार आपल्याला असाच लिहिता येईल, 6√3 cm असं येणार, सेंटीमीटर येणार. 30, 60, 90च्या प्रमेयाचं नीटपणे उपयोजन करत असताना 2 पत्ते आपल्याला पाळायला पाहिजेत. 30च्या समोर असेल ते कर्णाच्या निमपट कसं लिहायचं बघा. 30च्या समोरचा RS हा त्याचा कर्ण, कर्णाच्या निमपट कर्णाला गुणिले 1/2. 60च्या समोर ST कर्णाच्या वर्गमुळात 3/2, पण कर्णाला वर्गमुळात 3/2 गुणायचं आहे. लक्षात आलं. असा हा त्या थेरमचा भाग किंवा त्या 30, 60, 90च्या प्रमेयाचा उपयोग करून आपल्याला हे गणित असं सॉल्व्ह करायचं होतं. RS आला बघा. RS = 6 cm अँड ST = 6√3 cm. असं त्याचं उत्तराचा भाग आपला पूर्ण होईल. असा हा प्रश्न तिसरा होता. तिसऱ्या प्रश्नामध्ये 30 अंश कोनासमोर बाजू कर्णाच्या निमपट असते, ते लिहिण्याचं प्रॅक्टिस असायला पाहिजे. कसं लिहायचं. 60 अंश कोनासमोर बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. हे पेपरमध्ये लिहिता येणार नाही बाळांनो, एकदा दोनदा आपल्याला प्रॅक्टिस करायला पाहिजे, सराव करायला पाहिजे, मग ते लिहिता येत असतं. तर बाळांनो, सर्वच पोर्शन सर्वच गोष्टी तुम्हाला समजतील अशा भाषाशैलीमध्ये तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न आमचा आहे. मीही 450 तास तुमच्यासमोर उभा आहे. माझ्यासाठी एक रिक्वेस्ट तुम्हाला मी वेळच्या वेळी करत आहे. 10वीची 1,500 ते 2,000 मुलं जॉईन आहेत, पण सबस्क्रायबर मात्र अगदीच कमी आहेत. तुलनेमध्ये 8वी 9वीची मुलं सबस्क्राईब करत आहेत, पण 10वीची मुलं का करत नाहीत हेच कळत नाही. त्यामुळं रिक्वेस्ट करतो तुम्हाला, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब लावू नका. हेच माझा आणि तुमचा दुआ आहे. माझं एनर्जी वाढवण्याचं काम हे तुमच्या हातात आहे, तुमच्या मोबाईलमध्ये. पालक बंधू भगिनींचं शतशः ऋणी राहीन, शतशः आभारी राहीन. त्यांनीही मुलांना व्हॉट्सअपची उपलब्ध करून देत आहेत, त्यांच्याकडे मोबाईल देत आहेत, यूट्यूब वापरायची परवानगी देत आहेत, पण त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी पालक बंधू भगिनी घेतील अशी अपेक्षा आहे. Find the diagonal of rectangle whose length is 16 cm and area is 192 centimeter. एका आयताची लांबी ही 16 सेंटीमीटर आहे, त्याचं क्षेत्रफळ 192 सेंटीमीटर आहे. तर त्याचा कर्ण काढा. एक आयत आहे, त्याची लांबी आहे, त्याचं क्षेत्रफळ आहे आणि त्या क्षेत्रफळाच्या मदतीनं आपल्याला बेसिक नॉलेज यूज करायला पाहिजे. लांबीवरनं रुंदी काढायला पाहिजे आणि मग कर्णाकडे जायला पाहिजे. थेट कर्णाकडे आपल्याला जाता येणार नाही. आयत त्याच्याबद्दलचं गिव्हन नीट लक्षात घ्या. थोडंसं पुन्हा बेसिक भाग येतो
तो जसा 8वीच्या अभ्यासक्रमाशी टच असतो तसा हा भाग बाळांनो 8वीमधला आहे बघा. आयताची लांबी आणि रुंदी दिली असेल. एक आयत आहे, आयताचं क्षेत्रफळ दिलं असेल, ही लांबी दिली आहे 16, क्षेत्रफळ म्हणजे यानं व्यापलेली जागा दिली, तर ही लांबी झाली त्याची. आता ही रुंदी आपल्याला काढायची आहे आणि मग कर्णाकडे जायचं आहे. अजून लांब आहे, आपण मंजिल अभी दूर आहे. आयताबद्दलचं हे लक्षात घ्या, हे 90चं असणार वगैरे वगैरे भाग बरोबर आहे. आता बेसिक नॉलेजकडे जाऊया. आयताची लांबी रुंदी दिल्यानंतर क्षेत्रफळ काढता येतं. क्षेत्रफळ आणि लांबी दिली असेल तर रुंदी शोधता येते. आता हे जे क्षेत्रफळ दिले, आयताचे क्षेत्रफळ, याच्यासाठी एक फॉर्म होता, तो माहिती आहे तुम्हाला. आयताचे क्षेत्रफळ आपण कोणत्या सूत्रानुसार काढत होतो सांगा बरं. आयताचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ रेक्टँगल, आयताचे क्षेत्रफळ बरोबर हा बोला लांबी गुणिले रुंदी, L गुणिले B. आता ह्यामध्ये आयताचं क्षेत्रफळ दिले 192, 192, लांबी आहे 16 आणि त्याच्यामध्ये लपलेली जी रुंदी आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे पहिल्यांदा. मग उलटी प्रक्रिया करायला पाहिजे. बीचा आणि 16चा गुणाकार नाही होत ना, मग त्याला 192 कडे पाठवायला पाहिजे अंकगणिताच्या नियमाचं पालन करून. तिथं अकेला बीला आपण सोडूया आणि ह्या 192 कडं 16 डिव्हाइड होतील आणि अकेला बी शिल्लक राहील, ती रुंदी राहील. याच्यामधून आपल्याला बाळांनो बीची लेंथ, बीची एक्झॅक्ट किंमत मिळवता येईल. मी डायरेक्ट 16चा भागवतो का. 16 1 16, 16 1 16, नो डाऊट अबाउट दिस. 3 उरले, त्यावर 2 घेतलं, 16 2 32, 16 आणि 12चा गुणाकार येणार आहे 192, म्हणजे बी येणार आहे 12, म्हणजे हे 12 आलं. त्याची रुंदी आली 12. आत्ता आपण आपल्या मंजिलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आपली मंजिल आहे, ह्या आयताचा कर्ण शोधायला सांगितले, इथंपर्यंत पोहोचायचं आहे. समजा हा आयताचं नाव असेल ABCD, तर AC हा त्याचा डायगोनल आहे, तो आपल्याला शोधायचा आहे. आता आपण 10वीमध्ये शिकलो होतो, हे 8वीपर्यंतचं किंवा कॉमन नॉलेजचा भाग होता. आता आपल्याला कर्णाची लांबी शोधायची आहे. आता पायथागोरस पण वापरावं लागेल. तुम्ही थोडंसं आता आपण पहिल्यापासून बघणाऱ्या मुलांना हे थोडंसं माहिती होतं की पायथागोरसचं एक छान ट्रिपलेट होतं, ते 3 4 5. आता ह्यातली सगळ्यात लहान संख्या दिसते 12. ह्याला 4 गुणले म्हणजे 12 तयार झालं, ह्याला पण 4 गुणलं 16 तयार झालं, ह्याला पण 4 गुणूया म्हणजे 20 हे उत्तर येणार आहे. आयताचं जे उत्तर येणार आहे याचं ते 20 येणार आहे. बघूया बाळांनो कसं येईल. हां, आपण काय केलं बघा, क्षेत्रफळ दिलं होतं ते लांबी आणि रुंदीच्या गुणाकारामध्ये लपेटून दिलं होतं, त्यातली आपण रुंदी बाजूला काढली कॉन्व्हर्स मेथडनं भागाकार करून. आता हा जो डायगोनल आहे त्याचा कर्ण आहे ACचा वर्ग बरोबर, ACचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग सांगा बरं, ABचा वर्ग आणि BCचा वर्ग. हे मी लिहित नाही आहे, तुम्ही लिहिणार आहात. ACचा वर्ग बरोबर पुढं 12चा वर्ग माहिती आहे बाळांनो तुम्हाला 144, 16चा वर्ग 256, माहिती नसेल तर तयार करून ठेवा. 256 माहिती नसेल तर 16 गुणिले 16चा गुणाकार करायचं कष्ट घ्या, पाठ असायला पाहिजे 10वीच्या मुलांना. याची बेरीज केलात तर 56 40 किती होणार बरोबर आहे, 400 होणार. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया बाळांनो. याचं वर्गमूळ घेत असताना ACच्या वर्गाचं वर्गमूळ AC येणार, 2चं वर्गमूळ 4 आणि 2 शून्याचं वर्गमूळ येणार आहे 1 शून्य, म्हणजे त्याची लांबी होणार आहे 20 सेंटीमीटर. हा त्याचा कर्ण असणार आहे. थोडंसं चॅलेंज, कसं चॅलेंज होतं इथं, आयताची लांबी दिली होती, रुंदी काढायला सांगितली नव्हती, पण ती आपली गरज होती. हा गणिताचा मुख्य भाग झाला. रुंदी काढायला सांगितली नव्हती सर, आणि रुंदी का काढला तर त्याशिवाय आपल्याला कर्ण बाजूला काढता येणार नाही. ओके, एक 90चा कोन होता, बाकीचे अँगलच्या बाबतीत आपल्याला माहिती दिली नव्हती, त्यामुळे कोणाची प्रॉपर्टी आपल्याला वापरता येत नव्हतं. अशा रीतीने बाळांनो हे गणित पुन्हा एकदा तुम्ही स्वतः सॉल्व करा. स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, गणितामध्ये अचूकता येण्यासाठी त्याच्या नितांत सरावाची आवश्यकता आहे आणि तुम्ही ती कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुढे जाऊया बाळांनो जरासं. पुन्हा आता ह्या गॅपमध्ये माझ्याकडे वेळ राहतो म्हणून तुम्हाला थोडा त्रास देतो आहे, आठवण करून देतो आहे. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला वेळ करू नका बाळांनो. सबस्क्राईब माय चॅनल प्लीज प्लीज प्लीज. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू. ओके, 8वी 9वी 10वीचे सर्व लेक्चर्स आहेत, सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
450 तासाचं अपलोडिंग पूर्ण आहे, पण त्याला एक सेन्स लागतो की कोणत्या वेळेला काय पाठवायचं, कधी रिव्हिजन कोणती घ्यायची. त्याच्यामुळं अपलोडिंग डाऊन सिस्टीम जी आहे तिला वेळ लागतो. त्यामुळं जवळजवळ 250 तास तुमच्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तुम्ही बघाल अशी अपेक्षा आहे. कोणत्याही वेळेला कोणतेही टॉपिक तुम्ही बघू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची व्यवस्थितरित्या उत्तरं देण्यासाठी आपण आहोत, ते करत आहोत. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलेटर ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर find the length of side and perimeter of equilateral triangle whose height is √3 cm. एका समभुज त्रिकोणाची उंची आहे 3 सेंटीमीटर, √3. आणि मग अशा समभुज त्रिकोणाची बाजू काढा आणि त्याची परिमिती काढा. एक समभुज त्रिकोण आहे, तिन्ही बाजू सारख्या असणारा हा समभुज त्रिकोण आहे. त्याची हाईट म्हणलं तर तुमची जशी हाईट मोजताना तुमच्या हातामध्ये दोरी देऊन अशी तिरकी दोरी धरली तर हाईट मोजली आणि मास्तर आमचा 50 फूट आहे म्हणून सांगून चालणार नाही. माझी हाईट मोजायची असेल तर असं मला खाली जायला पाहिजे, पायाकडे जायला पाहिजे. तसं ह्याची हाईट ही इथं येणार. पायाकडे जात असताना एक्झॅक्ट लक्षात घ्या, हाईट म्हणलं की इथलं हा कोण एक्झॅक्टली 90चा असणार आहे, ही हाईट. आणि ही हाईट त्यांनी दिलेली आहे. आता कॉमन सेन्स बघा, इथं ही हाईट दिलेली आहे √3 ही दिलेली आहे. आता पुन्हा कॉमन सेन्सचा भाग असा होता, तुम्हाला माहिती असू दे, माहिती आहेच, त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज एकरूप असते, 180 असते. तिन्ही बाजू एकरूप असतात, म्हणजे तिन्ही कोण एकरूप येणार. आता 180 रुपये तिघात वाटायचे आहेत. प्रत्येकाच्या वाट्याला किती कोण येणार, किती येणार सांगा, किती पैसे येणार. प्रत्येकाच्या वाट्याला 60 अंश येणार. हा 60, हा 60, हा 60, हा 60. हां, त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, म्हणजे AB बरोबर BC बरोबर AC. देअरफॉर अँगल A = अँगल B = C, ऑल आर 60 डिग्री. हे बघा, AB बरोबर BC बरोबर AC. शिवाय अँगल A = अँगल B = अँगल C, ऑल अँगल्स आर 60. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ समभुज त्रिकोण, इक्विलॅटरल ट्रायंगल. हे होतं इथं, आलं लक्षात. आणि जिथं हाईट काढला तिथं ते 90चं झालं. त्यामुळं ह्या ट्रायंगलमधला हा अँगल एक्झॅक्टली 30चा बनतो. म्हणजे इथं 30-60-90चं थेरम आपण यूज करू शकतो. फारसं त्रास करून घ्यायची गरज नाही. नोन टू अननोनकडं आपली लर्निंग प्रोसेस आहे. मला 60 अंशाच्या तेव्हा बघताना ना हे बाकीचं काही बघूच नका, हे राहू दे जरा पेंडिंग, एवढंच बघा, हे फारसा गोंधळ होणार नाही. 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू दिल्या बघा. 60 अंशाच्या कोणाच्या समोरची बाजू ही या काटकोन त्रिकोणामध्ये 60 अंशाच्या कोणासमोरची बाजू ही एडी आहे, 60च्या समोरची. ही कर्णाच्या, आता 90च्या समोरच्या बाजूलाच कर्ण म्हणतात. हा कर्ण इथं आहे बघा, तो आहे AB. हा जो कर्ण आहे तो AB आहे. ABच्या किती पट असतो, 60 अंशा कोणासमोरची बाजू किती पट असतो, निमपट 30च्या. 60चे वर्गमुळात 3/2 पट असते 60 अंशाच्या कोणासमोरील बाजू. तर इथं बघा काय आहे, इथं आहे बाळांनो, एडीची लांबी दिलेली आहे त्यांनी, ती √3 आहे. हे √3/2 ही प्रॉपर्टीमधला नंबर आहे. आणि AB आपल्याला अद्यापही माहिती नाही. ABची व्हॅल्यू काढत असताना असं करायला पाहिजे बघा, जो भागिले आहे तो गुणिले होणार, जो गुणिले आहे तो भागिले होणार. √3 × 2 डिवायडेड बाय, हे बघा हे गुणिले होणार आणि ते भागिले होणार, डिवायडेड बाय √3 = AB. √3ला √3 निघून गेली आणि ABची किंमत आली 2. बोला आता ह्या ट्रायंगलकडे पूर्ण बघा. याची ईच अँड एव्हरी साईड मस्ट, हा इक्विलेटर ट्रायंगल असल्यामुळे प्रत्येक बाजू ही 2, 2, 2 येणार. करेक्ट, प्रत्येक बाजू ही 2 सेंटीमीटर येणार. आणि सांगा आता ह्याची परिमिती किती येणार बाळांनो. परिमिती म्हणजे काय, हा परिमिती म्हणजे काय, ह्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणजे काय करणार सांगा बरं. पेरिमीटर = 2 + 2 + 2 दॅट इज = 6 cm. हे √3ला cm दिलं असेल तर आपण ह्या युनिटला पण आपण हे √3 cm आहे, त्यामुळे हे सगळं CMमध्ये येणार. अशा रीतीने त्याची परिमिती येणार आहे 6 सेंटीमीटर आणि त्याची साईड येणार आहे ते 2 cm येणार आहे. लक्षात बाळगून सगळ्यांच्या. तर असा हा भाग आपल्याला इथे लर्न करायचा होता. पुढचा प्रश्न अपोलोनियसच्या थेरमवरचा आहे. अपोलोनियसच्या थेरमवरचं हेही गणित आपण पाठवण्यात तासाला बघितलेलं आहे. तुम्ही जरा एकदा प्रॅक्टिस करून ठेवा. अपोलोनियसचं गणित पण आपण पुन्हा बघूया. ह्यातली एक्स्ट्रा सम्स
किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी सम्स आपण परत बघणार आहोत की जे थोडेसे शिकण्यासारखे आहेत, समजून घेण्याची आवश्यकता आहे असे. तर परत सर्वांना हार्टली रिक्वेस्ट करतच आहे, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या शंका असतील, कुठलं थेरम पुन्हा समजावून पाहिजे असेल तर जरूर सांगत चला. मी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. असेच कोऑपरेशन आणि सहकार्य तुमचं असंच राहील. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला वेळ करू नका अशी एक रिक्वेस्ट करतो. अपोलिसच्या प्रमेयाचं ॲप्लिकेशन्स किंवा तो थेरमसुद्धा आपण बघितलेला आहे, सॉल्व केलेला आहे. तोही भाग तुम्ही जरा परत एकदा बघाल अशी अपेक्षा. सर्व मित्रांना परत एकदा 10वीच्या मित्रांना आठवण करून देतो बाळांनो, तुम्ही सबस्क्राईबमध्ये तुम्ही पाठीमागं पडायला लागला आहे. मोठ्या संख्येने जॉईन आहात पण सबस्क्राईब मात्र करत नाही आहे. तेवढं सबस्क्राईब करून घ्या. आणि चाचणी परीक्षेला मात्र मोठ्या प्रमाणात मुलं बघतायत दररोज असं दिसतं. आता सामायिक परीक्षेला सुद्धा तसंच रिस्पॉन्स देत राहा. सगळाच अभ्यासक्रम तुम्हाला समजेल अशा भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आजची एनर्जी वाढवण्याचं हे तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या हातामध्ये आहे. तेवढा विलंब प्लीज 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 करू नका अशी एक हार्डली रिक्वेस्ट करतो. पुन्हा आपण लवकरच पुढील तासिकेत पुढच्या भागात जो कोणता भाग तुम्हाला राहिला आहे अजून ते सगळे एक्झाम्पल्स टॉपिक नंबर 3मधले प्रॉब्लेम सेटमधले काही सम्स आपल्याला बघायचे आहेत. टर्मिनल परीक्षेपूर्वी सगळाच अभ्यासक्रम तुमच्या सेवेसाठी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिला जाईल असा प्रयत्न राहील. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो आणि आजचं कामकाज इथं थांबूया. तुम्ही सर्वजण गणित मैत्रीला सबस्क्राईब करा अशी परत एकदा विनंती करतो. आपण थांबूया. पुढच्या तासिकेच्या वेळेला पुढील भाग आपण बघत राहूया. ओके बाळांनो.